बातमी आहे रवींद्र वायकर यांच्या संदर्भात। रवींद्र वायकर यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। दक्षिण मुंबई उत्तर पश्चिमचा तिढा आता लवकरच सुटणार अशी शक्यता दिसून येते आहे। दक्षिण मुंबईचा तिढा हा लवकरच सुटेल अशी शक्यता आता दिसून येते। रवींद्र वायकर यामिनी जाधव हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते, त्यामुळे दक्षिण मुंबई उत्तर पश्चिमचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। रवींद्र वायकर यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। दक्षिण मुंबई उत्तर पश्चिमचा तिढा आता सुटण्याच्या शक्यता या वर्तवल्या जात आहेत। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेतली। महायुतीच्या अनेक जागांचा तिढा हा अद्याप सुटलेला नाही, त्यापैकी दक्षिण मुंबई जागेवर भाजपा लढणार की शिवसेना हा तिढा आता कायम आहे। आणि असं असतानाच दक्षिण मुंबई लोकसभेवर इच्छुक असणाऱ्या यामिनी जाधव या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्या होत्या आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। आमदार रवींद्र वायकर यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आहे। रवींद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याने उत्तर पश्चिममधून उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत दिसतायत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। कुणाल, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे दक्षिण मुंबई उत्तर पश्चिमचा तिढा आता सुटेल का? जानवी, एकंदरीत पाहायचं झालं तरी लोकसभा मतदारसंघांच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। या जागा ज्या आहेत, ज्या उर्वरित जागा आता उरलेल्या आहेत, त्या जागांवरती भाजपा लढणार की शिवसेना लढणार असा जरी तिढा कायम असला तरी सुद्धा दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव ज्या आमदार आहेत त्यांचे पती यशवंत जाधव हे इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं। मागील काही दिवसांपासून या मतदारसंघांमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याची देखील चर्चा होती आणि काल मध्यरात्री यामिनी जाधव ज्या आहेत त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आल्या होत्या आणि ही भेट झाल्यानंतर कुठेतरी राजकीय चर्चांना उधाण येतंय। दक्षिण मुंबईचा जो काही तिढा आहे तो सुटतोय की काय अशा प्रकारची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। आणि याच सोबत यामिनी जाधव यांच्यानंतर रवींद्र वायकर हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्यानंतर आणखी चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळते, कारण रवींद्र वायकर यांचं नाव हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चेला जात आहे। मात्र काही दिवसांपूर्वी या नावाला विरोध देखील होताना पाहायला मिळत होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला या दोन मतदारसंघांमध्ये इच्छुक असणाऱ्यांची भेट होणं हे येत्या काही दिवसांमध्येच या दोन्ही जागेंवर किंवा उर्वरित जागेंवरील तिढा सुटल्याचं चिन्ह दिसून येत आहे, कारण वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटी या ज्या ठिकाणी तिढ्या आहेत त्या ठिकाणच्या सर्वच जण घेत आहेत। अजय बोरस्ते असतील, हेमंत गोडसे असतील, त्याचप्रमाणे कालची मध्यरात्री झालेली यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांची भेट, त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जे काही उर्वरित जागा आहेत त्या उर्वरित जागांचा तिढा सुटून त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 16 जागांची मागणी होती त्या 16 ही जागा मुख्यमंत्र्यांना सुटतायत का? कारण अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे की उर्वरित जागांवरती शिवसेनाच आपला उमेदवार देईल आणि 16 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेलाच राहतील। जी जी कुणाल, मात्र या भेटी दरम्यान कोणती चर्चा झाली या संदर्भात काही माहिती आहे का? आणि यानंतर रवींद्र वायकर यामिनी जाधव हेच उमेदवार असतील का? याबाबत कितपत शाश्वतता आहे? नक्कीच, कारण मागील काही दिवसांपासून उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकर यांचंच नाव चर्चेत होतं। मात्र आता रवींद्र वायकर यांची अशी काय चर्चा मुख्यमंत्र्यांची झाली हे जरी रवींद्र वायकर यांनी जरी सांगितलं नसलं तरी सुद्धा येत्या काळामध्ये उत्तर पश्चिम मध्ये रवींद्र वायकर यांच्या रूपाने उमेदवार मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र
दक्षिण मुंबईमध्ये यशवंत चव्हाण यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत नेमकं काय झालंय हे यामिनी जाधवांनी प्रतिक्रिया देऊन सांगितलेलं नाहीये. मात्र जी. दक्षिण मुंबईमध्ये काहीतरी वेगळा निर्णय मुख्यमंत्री घेण्याच्या पवित्र्यात आहेत आणि तो निर्णय काय असणार आहे किंवा वेगळा चेहरा जो आहे तो त्या मतदारसंघामध्ये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात आणि त्याच जागेवरती दक्षिण मुंबईमध्ये जे पूर्वीपासून खासदार आहेत अशा खासदारांना देखील संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतात. जी जी, धन्यवाद कुणाल.